श्री स्वामी समर्थ. अन्नपूर्णा मातेला वंदन करून मी आज पहिली रेसिपी बनवते. नमस्कार मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे विरवानीमध्ये, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. सकाळी एकदम ढगाळ वातावरण होतं, आता थोडं नीट अँड क्लीन वाटतंय. आणि मी विरवानीच्या गार्डन मध्ये आहे. खूप छान असं मेंटेन केलेलं गार्डन आहे. या गार्डन मध्ये ना विविध प्रकारचे पक्षी देखील येतात, ते दुपारच्या वेळेस मला दिसतात. आणि खारुताई देखील आहे ते इकडच्या झाडांवरती, त्यांचा या ठिकाणी वास आहे. झाडं बिडांवरती इकडे तिकडे फिरत असतात. गार्डन मध्ये दुर्वा पण आलाय आणि आजूबाजूला अशी नारळाची झाडं लावलेली आहेत. त्या साईडला कार पार्किंग केलेली आहे. चला तर आता निघालोय गोरेगाव स्टेशनला. नेहमीप्रमाणे आपल्याला लोकलनीच ट्रॅव्हलिंग करायची आहे. पास देखील संपलाय, बघूया पुढे पास काढायला टाइम भेटला तर पास काढूया. ग्राउंड मध्ये आलोय आणि आज इथे पोरं खेळताना दिसतच नाहीयेत. संपूर्ण खाली ग्राउंड आहे. आज चिखल चिखल झालंय संपूर्ण. पाऊस अधून मधून कसा येत जात असतो, त्यामुळे चिखल झालंय. बहुतेक जी गोरेगाव मधली पब्लिक आहे ना, जी बाहेरून गोरेगाव मध्ये कामाला येते, याच ठिकाणावरून शॉर्टकट मारून गोरेगावला जाते. चला तर आपण आलोय आता गोरेगाव स्टेशनला. या ठिकाणी मी जाऊन पास काढून घेतो. पहिला गोरेगाव स्टेशनला येऊन पास काढला, नाहीतर मग टीसी गँग भेटेल आपल्याला दादरला. त्यामुळे पहिला पास काढून घेतला. भेटूया पुढे. जस्ट स्लो लोकल आलेली आहे स्टेशनला. आज खूपच गर्दी होती दादर स्टेशनला. त्यातल्या त्यात कल्याण लोकल पकडून आता मी आलो नागूरला. मंडळी जस्ट घरी आलोय. पप्पा देखील आज माझ्या अगोदरच आलेत. मम्मी बोलते की आज पावभाजीचा बेत ठरवलाय, तर तुझ्या ब्लॉग मध्ये हा पावभाजीचा व्हिडिओ बनवून टाक. तर आता मी इथून पुढे पावभाजी मम्मी जी बनवते त्याची रेसिपी टाकतो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अन्नपूर्णा मातेला वंदन करून मी आज पहिली रेसिपी बनवते. मी पावभाजीचा आज बेत केलाय. पावभाजीसाठी मी बटाटा किसून घेतलाय. 3 बटाटे घेतलेत मोठे मोठे. 3 कांदे घेतलेत, ते पण पिसून घेतलेत. ही मी भाजी पण शिजवून घेतले, जरा मिक्सरला फिरवून घेतली. अच्छा. आणि हे काय? टमाटर. 3 टमाटे घेतले. हा बीट आहे, 1.5 बीट घेतलाय. आणि ही पेस्ट कसली आहे? ही अद्रक लसणीची पेस्ट आहे. हे पावभाजी मसाला. अच्छा, पावभाजी मसाला 2 चमच. कोथिंबीर, तिखट मसाला. पहिला तेल गरम करून घ्यायचं. मी आता पहिला त्याच्यामध्ये कांदा टाकते. जरा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला परतून घेते. आता कांदा जरा लालसर झालाय. आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकून जरा मी थोडा वेळ 5 मिनिटं ढवलून घेते. कांदा टोमॅटो पण जरा शिजायला पाहिजे म्हणून थोडा वेळ फिरवून घेते. 2 चमच लाल मिरची मसाला. पावभाजी मसाला. जरा परतून घेते. आता आपण त्याच्यामध्ये बीट टाकणार आहोत. बीट पण मी शिजवून घेतलंय. आता मी त्याच्यामध्ये ऍड करते बटाटे.
आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकते. सर्व भाज्या म्हणजे काय काय? वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची. अच्छा, या सर्वांची पेस्ट एकत्र केली हा ती आता याच्यामध्ये टाकणार आहे. हा. संपूर्ण पेस्ट आता याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एकजीव करून घ्यायचं संपूर्ण. ही थोडे आता घट्ट वाटते, त्याच्यामुळे मी आता थोडं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतो. चवीनुसार अजून थोडं मीठ टाकते. अगोदर कोथिंबीर टाकले. आता मी शेवटला याच्यामध्ये 1 चमच बटर टाकते. आता याच्यावर थोडं झाकण ठेवून मी गॅस बंद करणार. मंडळी, आजचा पावभाजीचा बेत काय फिक्स नव्हता, तरी मम्मीने तिच्या पद्धतीने झटपट अशी पावभाजी बनवलेली आहे. सर्व सामग्री रेडी करून ठेवलेले आणि मग तिने आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी सांगितलेला. व्हिडिओ आपण बनवला आहे. पावभाजीचा सुगंध देखील खूप छान येत होता. आता आपण ती थोड्या वेळाने चाकून बघूया आणि त्याचा रिव्ह्यू देखील मी तुम्हाला देतो. मित्र हो, आपली पावभाजीची डिश रेडी झालेली आहे. मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला पाव फ्रेश नसतात, त्यामुळे मग आम्ही ब्रेडच मागवलेले आहेत. हे ब्रेड गव्हाचे आहेत, तर ते पचण्यासाठी सुद्धा आपल्याला योग्य असतील, त्यामुळे मग हे मागवलेले आहेत. आता आपण चाखून बघूया. एक नंबर असं झालेलं आहे. भेटूयात आपण आता. हे मी संपवतो पटापट. चला तर मंडळी, 11:30 वाजलेत. आज आईने उत्तम असा पावभाजीचा बेत केलेला, एकदम झकास झाला. पोट टच्च होईपर्यंत मी खाल्लं आणि आता बिस्तारा केलाय झोपायची तयारी. सकाळी देखील लवकर उठायचंय, त्यामुळे या व्हिडिओचा एंड मी इथेच करतोय.